प्रश्नपत्रिकेवर कुठल्याही गोष्टी लिहू नका. पेनाने असू दे, पेन्सिलीने असू दे, प्रश्नपत्रिकेवर काहीही लिहिलं जाता कामा नये. मराठीच्या पेपरासाठी 30 मिनिटं महत्त्वाची कशी आहेत आता हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी पहिली जी 15 मिनिटं असतात ती कशी महत्त्वाची आहेत ते लक्षात घ्या. पहिली 5 मिनिटं अपठित गद्य वाचनाला द्या. दुसरी जी 5 मिनिटं आहेत ती व्याकरणासाठी द्या की ज्याच्यामुळे तुम्हाला 20 ते 22 मार्क मिळून जातील. आणि तिसरी जी 5 मिनिटं आहेत ती निबंध असू दे, पत्रलेखन असू दे, ह्याचे पॉइंट्स लिहिण्यासाठी द्या जे उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर तुम्हाला लिहायचे आहेत. आता नंतरची म्हणजे शेवटची जी 15 मिनिटं आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर पहिली 5 मिनिटं जी आहेत ते व्याकरण जे तुम्ही सोडवलेलं असतं त्याच्यामध्ये ज्या खुणा करायच्या असतात म्हणजे विरुद्धार्थी शब्द असू दे, समानार्थी शब्द असू दे आणि ते शब्द पण लिहायचे असतात यासाठी ती 5 मिनिटं तुम्ही घ्या. आणि नंतरची जी 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं मी तर म्हणेन की जे काही तुम्ही पॉइंट्स लिहिले असतील शेवटच्या पानावर ते 10 मिनिटं ते पॉइंट्स खोडून टाकण्यासाठी घ्या. आणि शिवाय निबंध, पत्रलेखन जे काही तुम्ही लिहिलेलं असेल त्याचं एकदा वाचन करा.